PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा, भाग 6वा. लेखिका अर्थातच प्राची सुळे. अभिमान आणि विक्रम प्रथम भेटत होते. विक्रमला अभिमान एकदम मित्रासारखा वाटला. बोलायला एकदम अदबशीर. दोघांचं छान जमलं. आजी, सयाजीराव, देवदत्त आणि आत्या एका सोफ्यावर बसले होते. अभिमान आणि विक्रम एकत्र बसले. कुसुम किचनमध्ये बायकांकडून पदार्थ बनवून घेत होती. केशवराव भोसले व प्रतापराव एका सोफ्यावर बसले. त्यांच्या घरचे सगळे मंगल कार्य करणारे घोडके गुरुजी आले होते. त्यांच्या हातात पंचांग होते, सोबत अभिमान आणि गार्गीच्या पत्रिका. ते हातावर आकडेमोड करत होते. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. गुरुजींनी हातातले सगळे कागद बाजूला ठेवले व एक वार सगळ्यांवरून नजर फिरवली. तर मंडळी, दोन्ही मुलांचे गुण उत्तम मिळत आहेत. लग्नासाठी हे गुण खूप चांगले आहेत. पण काय गुरुजी? सयाजीरावांनी विचारले. मला पत्रिकेत सगळं काही छान दिसतंय, होणारही आहे. तरी ह्यांच्या आयुष्यात काही प्रसंग येणार. मी संकट नाही म्हणणार, पण या दोघांना काहीतरी सिद्ध करून दाखवायचे आहे. देशमुख भोसले घराण्यात नातवंड खेळतील. माझ्याकडून या लग्नाला हिरवा कंदील आहे. बोला, मुहूर्त काढू का? त्यांनी विचारले. हो, लगेच काढा, आजी बोलली. गुरुजी असे का बोलले? काय आम्हाला सिद्ध करायचे आहे? अभिमान विचार करत होता. विक्रमने त्याच्या हातावर हात ठेवला. होईल सगळं नीट. मंडळी, आजपासून 20 दिवसांनी लग्नासाठी अगदी योग्य दिवस आहे. मुहूर्त सकाळचा 11:20 साखरपुडा आदल्या दिवशी कधीही करू शकता. बोला, सगळ्यांना मंजूर आहे का? त्यांनी विचारले. एकमताने तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी संमती दिली. प्रताप सरनाईक आणि विक्रम उठले. आणलेल्या मिठाया उघडल्या गेल्या व प्रत्येकाचे तोंड गोड केले. गुरुजींना तर अख्खा मिठाईचा बॉक्स दिला. कुसुम पदार्थांनी भरलेल्या डिश घेऊन आली. नोकरांनी सर्वांना सर्व्ह केले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. अभिमानला हेच तर हवे होते, घरच्यांचा आनंद. आजी एकटक अभिमानच्या चेहऱ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यात वेगळ्याच छटा दिसत होत्या. सयाजी, आजीने हाक मारली. काय आई? सयाजी, पाहुण्यांना विचारून घे, उद्या वेळ आहे का ते. दागिने आणि साड्यांची खरेदी होऊन जाईल. दिवस खूप कमी आहेत. केशवरावांनी आजीचे बोलणे ऐकले. आजी, आमची तयारी आहे. येत्या 2 ते 3 दिवसात दोन्हीकडची खरेदी उरकूया. आम्हाला कोल्हापूरला निघायला हवे. सगळे इथेच आहोत. शेतीची कामं खोळंबली आहेत. उद्या दागिने, साड्या आणि अभिमानरावांची खरेदी उरकून टाकूया. वाह, खूप छान. तुम्ही सगळे इथेच या. इथूनच निघूया. आमचे पिढीजात सराफ आहेत, त्यांच्याकडे जाऊ. सयाजीरावांनी सगळ्यांना सांगून ठेवले, आपण येत आहेत ते. हो आई, सातारकर आणि कंपनी आणि लग्नसराई या दोघांना सांगून ठेवतो. उद्या 11 वाजता देशमुख बंगल्यावर यायचे ठरले. गुरुजी आधीच निघून गेले होते. विक्रम, प्रतापराव आणि केशवराव सगळ्यांनी निरोप घेतला. इतकी मोठी गोष्ट घडते, पण त्याबद्दल साधं दोघांना बोलताही येत नव्हतं, कारण दोघांनी फोन नंबरसुद्धा घेतले नव्हते. आज झालेला कार्यक्रम विक्रम किंवा गार्गीच्या बाबांनी तिला सांगितला असेल, पण पुढे काय? अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आपलं लग्न, पण होणाऱ्या बायकोला त्याचं काही नाही, न होणाऱ्या नवऱ्याला. हा फक्त एक करार आहे. जिने आपल्या घरच्यांचा अपमान केला, तिला या घरात आणायचेच. इतका दुष्ट विचार अभिमान कधीपासून करायला लागलास? त्याचं मन बोललं. मी दुष्ट? छे, अजिबात नाही. चूक असेल तर ती फक्त गार्गीची. आई, मी राजीवकडे जातोय. 1 तासात येईन, अभिमान म्हणाला. कुसुम बाहेर आली. बरं, जाऊन ये. आणि त्याचा पाय कसा आहे? मी विचारलं आहे म्हणून सांग. हं, जाताना मिठाईचा बॉक्स घेऊन जा. गोड बातमी सांग त्याला. कुसुम हसून बोलली. हो ग माझी आई. तिला मिठी मारून अभिमान बाहेर पडला.
आपलं आयुष्य एक नवं वळण घेते. सर्वसामान्य मुली पाहतात तशी स्वप्न गार्गीची होती. आता ते स्वप्न सत्यात आले. मनातला राजकुमार अभिमानच्या रूपाने मिळाला. हवं होतं तसंच मानाचं श्रीमंत घराणं मिळालं. आजी सासू, सासू सासरे, आत्या काका सगळी नाती होती ते घरात. पण महत्त्वाच्या नात्यात दुरावा होता थोडा, तोही होईल दूर, ती विचार करत होती. आता जर अभिमानचा नंबर असता तर किमान बोललो तरी असतो. उद्या न विसरता त्याचा नंबर घ्यायचा. गार्गीने मनाशी ठरवले. आजीला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. आमच्या अपमानाने व्यथित होऊन हा मुलगा त्याच मुलीशी लग्न करतोय. कदाचित गार्गीचंही तसंच असेल. तिनेही स्वतः कबुली दिली आणि म्हणून ती लग्नाला तयार झाली. असो, मुलं मोठ्यांचा आदर करणारी आहेत. आता त्यांना मनापासून एकत्र आणण्याची जबाबदारी माझी. दोन्ही घरांना चांगली सून आणि चांगला जावई हवाय. एकमेकांवर सूड उगवणारे नकोत. लग्नाचा माहोल ज्या घरात असेल तिथे उत्साह, आनंद असतो. सगळी कामं वेळेच्या आधी उरकून घेतली जातात. ठरल्याप्रमाणे भोसले कुटुंबीय अभिमानच्या बंगल्यावर आले. अभिमानने लांबून गार्गीला पाहिले. एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. मोरपिसे रंगाची साडी खूप छान दिसत होती. त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. पण त्याचा स्थायी भाव आड येत होता. त्याने चक्क दुर्लक्ष केले. अभिमानने आपल्याकडे बघावं म्हणून गार्गी सगळीकडे पुढे पुढे करत होती. कुसुमशी, आत्याशी बोलत होती. आजीला नमस्कार केला. खाणं झाल्यावर सगळे खरेदीसाठी बाहेर पडले. आधी सराफाकडे जाणं ठरलं. सातारकर आणि कंपनी सगळ्यांची वाट पाहत होते. खुद्द देशमुख येत आहेत म्हणून त्यांच्यासाठी विशेष दालनात सोय केली होती. जुने पारंपरिक खानदानी दागिने, शाही दागिने, नाजूक प्रकारचे दागिने आणि बरंच काही तयारीत ठेवले होते. देशमुख भोसले फॅमिलीचं खास स्वागत केलं गेलं. गार्गीला जे हवं होतं ते घेण्याची मुभा दोन्हीकडून होती. तिने दागिने कुसुम आणि तिच्या आईच्या पसंतीचे घेतले. मंगळसूत्र अभिमानच्या पसंतीचं असावं असं तिला खूप वाटले. पण अभिमान आजीशी बोलत बसला. शेवटी तिला आवडलेले मंगळसूत्र घेऊन ती त्याच्याकडे गेली. हे कसं आहे? मला आवडलंय. तुम्हाला आवडलं का? किंवा दुसरं बघू? गार्गीने त्याच्याकडे पाहत विचारले. आजी समोर होती. न उत्तर देऊन चालणार नव्हते. तुला आवडलं ना? मग हेच ठेव. छान आहे हे, अभिमान बोलून गेला. तिला वाटले तो उठेल आणि अजून सिलेक्शनला येईल. पण त्याने तो विषय तिथेच संपवला होता. गार्गीची दागिन्यांची भरपूर खरेदी झाली. आजी, कुसुम, आत्यासाठीही नवीन दागिने घेतले. अभिमानसाठी गळ्यातला गोफ, ब्रेसलेट व हिऱ्याची अंगठी घेतली. मनासारखी खरेदी करून सगळे सातारकर आणि कंपनी सराफाकडून बाहेर पडले. लग्नसराईकडे कपडे खरेदीसाठी गेले. तिथेही ह्यांची उत्तम व्यवस्था केली होती. सगळ्यांचं एकमत झाले की अभिमान आणि गार्गीच्या लग्नाच्या कपड्यांची रंगसंगती सारखी असावी. गार्गीचाही याला होकार होता आणि अतिशय सुंदर रंगसंगती असलेला जांभळ्या रंगाचा भरजरी शालू आणि अभिमानला शेरवानी घेतली गेली. बाकी साऱ्यांची कपडे खरेदी झाली. सगळ्या नवीन कपड्यांना व्यवस्थित पॉलिश करून 2 दिवसांनी मिळणार होते. मनासारखी शॉपिंग झाली होती. प्रत्येक जण खुश होता. गार्गी आणि अभिमान जमेल तसं एकमेकांना चोरून बघत होते आणि गार्गीला ते आठवलं. सगळे बोलण्यात बिझी होते तेव्हा ती अभिमानकडे आली. मला तुमचा फोन नंबर द्या, म्हणजे आपल्याला बोलता येईल. माझा नंबर नाही आहे का तुझ्याकडे? नाही आहे, म्हणून तर मागते. आपलं जास्त बोलणं होत नाही. तुम्हाला नाही का वाटत आपण बोलावं? गार्गी निष्पाप चेहरा करत बोलली. हो, नक्की बोलूया ना. घे, सेव्ह कर. गार्गीने नंबर सेव्ह केला. थँक्स, ते म्हणाले. मला आजची शॉपिंग खूप आवडली. दागिने, साड्या सगळं मनासारखं मिळालं. आईची पसंत छान आहे. गुड, अभिमान एवढंच बोलला. सगळे एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेले व निरोप घेऊन घरी गेले. अभिमान, इकडे ये, कुसुमने आवाज दिला. काय ग, बोल, अभिमान म्हणाला. कसं वाटलं आजचं शॉपिंग? सगळं मनासारखं झालं ना तुझ्या? काही राहिलं असेल तर आत्ताच सांग हो, कुसुम म्हणाली. छे ग, काही नाही. आणि हे मला विचारूही नकोस. त्यातलं मला काही कळत नाही. तुम्ही लोक कराल ते सगळं बरोबर असणार, तो म्हणाला. अभि, आजीने आवाज दिला. काय ग माझी स्वीटू, बोल ना. ये, इथे ये, विचारायचं आहे तुला काही, ती म्हणाली. अभिमान आजीजवळ बसला. बोल. लग्न झाल्यावर नवरा बायको कुठे बाहेर फिरायला जातात, तसं काही तुम्ही ठरवलं आहे का, तिने विचारले. हा तर बॉम्बगोळा होता. जरी हे मनासारखं लग्न नसलं तरी ते खरंखुरं लग्नच होते. मग त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या अपरिहार्य होत्या.
त्या दुर्लक्षून चालणार नव्हत्या. अभिमानने हा विचार केलाच नव्हता. आजी, नाही ठरवले अजून, बघतो, तो म्हणाला. बघ, नाही ठरवले असेल तर थांब थोडा. लग्न झाल्यावर तुम्हाला रायपूरला जायचे आहे. आपल्या पूर्वजांचा मोठा वाडा आहे तिथे. सगळ्या पूर्वजांचे फोटो आहेत, आपले देव आहेत. तेव्हा तिथे आठवडाभर जाऊन तिथल्या देवांना पूर्वजांना नमस्कार करून यायचे आहे. आपल्या गावच्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. तिथून आल्यावर मग काय ते ठरवा, आजीने सांगून टाकले. हे ऐकून अभिमान खुश झाला. चला, म्हणजे काही दिवस आहेत आपल्या हातात. गावी जाणं चांगलं, लगेच कुठे हनुमून. अगो, हे तर खूप छान, आम्ही रायपूरलाच जातो, तो म्हणाला. वाड्यावर कायमस्वरूपी एक बिराड आहे राहायला, माधू आणि त्याची बायको माला. तुमची काहीच गैरसोय होणार नाही. हो, जाऊ की आम्ही, नक्की, अभिमान हसून बोलला. दिवस कापरासारखे उडून गेले. फक्त 2 दिवस राहिले होते लग्नाला. देशमुखांकडचे त्यांच्या बंगल्यावर थांबले होते. भोसल्यांचे पाहुणे त्यांच्या घरी तर काही हॉटेलमध्ये थांबले होते. उद्या पहिला अध्याय होणार होता. दोघांचा साखरपुडा. पुण्यातला एक हॉल बुक केला होता. गार्गीला 1000 वेळा वाटले अभिमानला फोन करावा, त्याच्याशी बोलावे. शेवटी प्रखर विचारांनी मनाचा ताबा घेतला. तिने अभिमानचा नंबर डायल केला व कॉल आन्सर होण्याची वाट पाहू लागली. नंतर तिच्या हातांवर मेहंदी लागणार होती. ती फोन उचलण्याची वाट पाहत होती. साखरपुडा आणि लग्नाचं सगळं वर्णन नाही देत तरी थोडक्यात सांगणारच. अगदी दृष्ट लगावी असे दोन्ही सोहळे झाले. एंगेजमेंटच्या हिऱ्याच्या अंगठ्या दोघांच्या बोटात चमकत होत्या. गार्गीची मेहंदी खूप रंगली होती. साऱ्या जणी होणाऱ्या नवऱ्यावर जास्त प्रेम आहे म्हणून तिला चिडवत होत्या. लग्नाचा सोहळा रॉयल झाला. खूप मोठी लोकं आली होती. सयाजीरावांची उठबस राजकीय वर्तुळात असल्यामुळे तिथलेही VIP लोक आले होते. नातेवाईक, फ्रेंड्स सगळे उपस्थित होते. राजीव तर अभिमानचा करवला झाला होता. भोसले फॅमिलीला कुठेही काहीही कमी पडू दिले नाही. तिकडच्यांची सगळी व्यवस्था स्वतः देवदत्त शेलार जातीने बघत होते. वधूवर यांच्याबद्दल काय सांगावे, विलक्षण सुंदर जोडी दिसत होती. संपूर्ण साज आलेली गार्गी देवीसारखी भासत होती. अभिमानला सुद्धा तिच्याकडे सारखं बघावं असं वाटत होते. लग्न सोहळा निर्विघ्न पार पडला. निरोपाचा क्षण आला आणि सगळ्यांचे डोळे पाणावले. कालपर्यंत आपली हक्काची असलेली लेक आज परक्याचं धन झाली होती. केशव भोसले व तिची आई सद्गदित झाले. एकत्र लहानाचे मोठे झालो, मारलो ओरडलो तरी एक होत होतो. आता त्याच छोट्या गार्गीशी मानाने बोलावं लागणार होतं. विक्रम तिच्याकडे बघत विचार करत होता. मीनाक्षी तिची वहिनी कमी, मैत्रीण जास्त होती. ती जेव्हा लग्न करून भोसलेंकडे आली तेव्हा तिची समवयस्क नाही, पण तिला सोबत गार्गीच तर होती आणि गार्गीने मीनाक्षीला खूप छान सांभाळून घेतले. पण इथे देशमुखांकडे गार्गीच्या वयाचं कोणीच नव्हतं. मीनाक्षीला हुंदका दाटून आला. आलेले पै पाहुणे, मित्र, गोतावळा सगळा निरोप घेऊन निघून गेले. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये देशमुख आणि भोसले फॅमिली होती. गार्गी तर रडून लाल झाली होती. ती बाबा, आई, दादा, वहिनी, काका, काकी सगळ्यांपासून लांब होणार होती. गार्गी केशव भोसलेची ती गार्गी अभिमान देशमुख झाली होती. एक नवं नाव, नवं आयुष्य तिचं सुरू होणार होते. कितीही रडलो तरी निरोप तर द्यावा लागणारच. दुसऱ्या दिवशी सगळे पूजेला येतो असं वारंवार सांगून आपापल्या गाडीत बसले. मीनाक्षी तिची पाठराखीण म्हणून निघाली. अभिमानच्या गाडीत गार्गी, कुसुम व मीनाक्षी बसल्या. गाडी राजीव चालवणार होता. सयाजीराव, आजी, देवदत्त आणि आत्या दुसऱ्या गाडीने निघाले. विद्युत रोषणाईने नटलेला देशमुख बंगला जवळ आला. घरात राहिलेली नोकर मंडळी धावत आली. रखमाने दारात माप आणून ठेवले. गार्गी लक्ष्मीच्या पावलांनी आली होती. आरतीचे ताट रखमाने कुसुमच्या हातात दिले. अभिमान आणि गार्गीचे कुसुमने औक्षण केले. रखमाने कुंकवाच्या लाल पाण्याने भरलेली परात आणली. खाली फरशीवर पांढरी शुभ्र चादर अंतरली. गार्गीने परातीत पाय बुडवले व तिच्या सोन पावलांनी ती त्या पांढऱ्या शुभ्र चादरीवर तिचे पाय उमटवत चालू लागली. ते बघायला खूप छान वाटत होते. लाल रंगाची नाजूक 2 पावले चादरीवर मागे पुढे उमटत होती. कुसुमने दोघांना देवघरात नेले. सगळे त्यांच्याबरोबर देवघरात आले. इथे अखंड तेवणारी मोठी पितळी समई होती. एक खूप मोठे सागवानी लाकडाचे कोरीव देवघर होते. समोरच्या देवांना मनोभावे नमस्कार केला. तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांनी सर्वांना अखंड सुख मिळू दे म्हणून प्रार्थना केली. सगळे हॉलमध्ये आले. गार्गीच्या चेहऱ्यावर आता ते खानदानी तेज झळकू लागले.
काल परवापर्यंत आता लगेच भांडायला सुरुवात करेल असे वाटणारी गार्गी एकदम पोक्त समंजस वाटत होती. मीनाक्षीने गार्गीला खुणावले तसं ती अभिमानजवळ गेली. चला सर्वांच्या पाया पडूया आजीच्या आधी. अभिमान तिच्याकडे बघतच राहिला. काही न बोलता तो आणि ती आजीसमोर उभे राहिले. आजी नमस्कार करतो असं म्हणत दोघांनी वाकून आजीच्या पायाला स्पर्श केला. शतायुषी भव, अखंड सौभाग्यवती भव, आजीने प्रेमाने दोघांना आशीर्वाद दिला. मग एक एक करून सयाजीराव, कुसुम, देवदत्त, आत्या आणि मीनाक्षीच्याही ते दोघे पाया पडले. आता सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये जा, आवरून घ्या, उद्या पूजा आहे, लवकर उठायचे आहे, आजीने सगळ्यांना सांगितले. रखमा आली व आजीबरोबर तिच्या रूममध्ये गेली. अभिमान आणि राजीव एकत्र असणार होते. गार्गी आणि मीनाक्षी एका रूममध्ये असणार होते. आत्या व काका आणि सयाजीराव आणि कुसुम आपापल्या रूममध्ये गेले. गार्गी नव्या नवरीची देशमुख बंगल्यात पहिली रात्र होती. पण का कोण जाणे गार्गीला अभिमानचे वागणं तुटक वाटत होते. त्याच्या मनात काय आहे कळतच नव्हते. ठीक आहे, दमला असेल, होईल नीट, गार्गी विचार करत होती. चेंज करून दोघी पलंगावर झोपल्या. दोघी अतिशय थकलेल्या होत्या. 5च मिनिटात त्यांना गाढ झोप लागली. तर एक टिपिकल लग्न जसे घडते तसं मांडलं आहे. म्हणजे फक्त लग्नाचं भलं मोठं फुटेज लिहून काही फायदा नाही ना. उद्या पूजा आहे आणि उद्याच या दोघांच्या आयुष्याचा नवा डाव सुरू होईल. कथा ऐकत राहा आणि वाचतही राहा क्रमश. कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित. कथा आवडत असेल तर नक्की कमेंट करा. कमेंट वाचून खूप छान वाटतं आणि नवीन कथा तुमच्यासमोर आणायला हुरूपही येतो. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.